अरे ही नदी म्हणजे आपली माता. या लोकांचं आयुष्य, जनावरांचं आयुष्य, शेतीचं आयुष्य याच पाण्यावर आहे. आणि या पाण्यामध्ये केमिकल सोडता म्हणजे लाखो लोकांना तुम्ही कॅन्सरच्या आहारी घालवण्याचा प्रयत्न करता. सांगलीच्या या आयर्विन ब्रिजच्या बाजूला असणाऱ्या मी बंधाऱ्यावर आहे. या ठिकाणी इतका घाण वास सुटलेला आहे. या पाण्याला जरा झूम करून बघितलं तर हे गटरी सारखं पाणी झालेलं आहे पूर्ण. आणि या पाण्यामध्ये इतकं घाण केमिकल युक्त पाणी सोडलेलं आहे. त्यामुळे लाखो मासे मेलेले आहेत. ते इस्लामपूर पासून मेलेले आहेत. आणि मी त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. या प्रदूषणाला जबाबदार कोण? आता जर बघितलं तर माझ्या पाठीमागं तुम्हाला हा प्रवाह दिसतोय, पाणी सोडलेलं आहे. या बंधाऱ्यातून पाणी सोडलं म्हणजे यांचं सेटलमेंट किती मोठं आहे. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या बंधाऱ्यातून पाणी सोडलं जात नसायचं कधी. पण बघा या पाटबंधारे खात्याचं खालून वरपर्यंत सहकार्य कसं असतं की या नदीमध्ये लगेच केमिकल मिक्स केलं आणि लगेच ही धरणाची दारं ओपन केली आणि मेलेले मासे तरंगणारे या पाण्यावाटे वाहून गेले. म्हणजे किती मोठं नियोजन आहे. अरे मुळातच म्हणतो की नदी पात्रामध्ये तुम्ही पाणी सोडलं नाही पाहिजे. अरे ही नदी म्हणजे आपली माता. या लोकांचं आयुष्य, जनावरांचं आयुष्य, शेतीचं आयुष्य याच पाण्यावर आहे. आणि या पाण्यामध्ये केमिकल सोडता म्हणजे लाखो लोकांना तुम्ही कॅन्सरच्या आहारी घालवण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे मी रोज एक नवीन विषयाकडे विनंती करतो की तुम्ही नदी पात्रामध्ये घाण करू नका. अरे साधं माणसं धुवायला गेली त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता, जनावर धुवून देत नाही तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात या नदीमध्ये जे प्रदूषण केलं त्याच्याबद्दल काय? म्हणून म्हणतो अधिकाऱ्यांनो, पैसा जर पगार रुपये घेत असाल तर थोडी तरी त्याची लाज ठेवा. एवढीच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि नदीला प्रदूषित होऊन देऊ नका एवढीच विनंती. धन्यवाद.